मंडळी नमस्कार. वेल्थफुल गप्पांमध्ये मी संतोष देशपांडे आपलं स्वागत करतो. 3 भावना आहेत ज्या तुम्हाला खरं तर श्रीमंत बनू शकतात किंवा श्रीमंत बनण्यापासून रोखू शकतात. त्या म्हणजे भीती, लोभ आणि तिसरी आहे पश्चाताप. आता तुम्ही म्हणाल की या 3 भावना आम्हाला श्रीमंत बनण्यापासून कसं रोखतात, तर मग आम्ही श्रीमंत बनायचंच नाही का? याच विषयावरती आज आपण करतो आहोत आपले मार्गदर्शक संदीप भुशेट्टी सरांना. Wealthful Gappa is for educational and awareness purposes only. Participants in this episode are Sandeep Bhushetti, a guest is SCBI registered professional mutual fund distributor ARN 13515, and the host is Mr. Santosh Deshpande, who is not registered as advisor or professional with SCBI. No buy or sell recommendations are made. Investing in the market involves risk. Please consult your own financial advisor before making any investment decisions. सर नमस्कार. नमस्कार. मी आता म्हणालो तसं 3 भावना, भीती, लोभ आणि पश्चाताप. सर काय होतं, नॉर्मली कुठलाही सामान्य माणूस जेव्हा आपल्याला काहीतरी चांगलं आयुष्यात करायचं म्हटलं तर आपल्यापुढे कोणीतरी रोल मॉडेल असतं आणि आपण त्या रोल मॉडेलकडे पाहत आपल्या आयुष्याला एक ढाचा किंवा एक आपण आकार देण्याचा प्रयत्न करत असतो. पण आपण फक्त त्या रोल मॉडेलला प्रायमाफेसी तो दिसतो कसा, तो राहतो कसा, तो वागतो कसा, असं पाहत आपण स्वतःकडे पाहत असतो की आपल्याला असं बनायचं आहे. मग तो रोल मॉडेल आपले वडील असू शकतात, तो रोल मॉडेल आपल्या गावातील एखादा नेता असू शकतो, तो रोल मॉडेल कदाचित एखादा खेळाडू असू शकतो, तो रोल मॉडेल कदाचित एखादा अभिनेता असू शकतो किंवा तो माझ्या देशाचा पंतप्रधान पण असू शकतो. सांगण्याचा मुद्दा काय की हे रोल मॉडेल आपल्याला अनेक स्वरूपात बघायला मिळत असतात, परंतु हे रोल मॉडेलसारखं जगणं, रोल मॉडेलसारखं आपल्याला आयुष्य घडवणं, ह्यासाठी त्या लोकांनी काय केलं, त्या लोकांनी कशा पद्धतीने स्वतःचं आयुष्य कसं घडवलं, हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असतं. म्हणून आपण अनेक वेळा अनेकांच्या जीवनगाथा वाचतो. ह्या जीवनगाथातनं आपल्याला समजतं काय की त्या व्यक्तीच्या आयुष्यात आलेले खडतर प्रसंग, चांगले प्रसंग आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यात त्याला मिळालेल्या संधी, ह्या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीने घेतलेले निर्णय हे किती त्याच्या आयुष्यामध्ये कलाटणी ठरवणारे होते आणि त्यातनं त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व घडलं आणि त्या घडलेल्या व्यक्तिमत्वाकडे बघून आपण इम्प्रेस झालेलो आहोत. आणि मग मी या इम्प्रेस झालेल्या व्यक्तिमत्वासारखं स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी प्रयत्न करतोय. मूळ विषयाकडे आपण जेव्हा बघतो की गुंतवणुकीतनं श्रीमंत बनणं किंवा असं काही करूया की ज्याच्यातनं मला एक एक खूप चांगलं आयुष्य जगता येईल. आणि चांगलं आयुष्य याची डेफिनेशन अशी आहे सर की आपल्याला सगळ्यात चांगल्या गोष्टी मिळाव्यात, मला मिळाव्यात, माझ्या परिवाराला मिळाव्यात. तर ह्याच्यासाठी सगळ्यात मूळ विषय आहे की मला ह्या सगळ्या गोष्टींसाठी लागणारा पैसा, आणि तो पैसा मी कसा कमवणार, तो कसा वाढवणार आणि त्या वृद्धीकडे जाण्यासाठी मला मी काय काय गोष्टी जोखाळतोय, ह्याच्यामध्ये भीती हा एक खूप महत्त्वाचा फॅक्टर येतो. कारण हे करायचं असेल तर मला घ्यावी लागणारी जोखीम ही मला भीतीदायक वाटते. म्हणजे काय, छोट्याशा उदाहरणातून सांगतो सर. आयुष्यात खूप छान हेल्दी लाईफ जगायचं आहे, मग काय, सकाळी उठून प्राणायाम करा, सकाळी उठून योगा करा. ह्याच्यात सांगितलं काय की योगासनं शिका, योगासनं स्वतःवरती अवलंबा, जेणेकरून तुमचं आयुष्य हेल्दी राहू शकतं. ह्याच्यात ही भीती काय की दररोज सकाळी उठणार कोण, 6 वाजता उठायचं आहे, 5 वाजता उठायचं आहे, ही शिस्त मी लावायला पाहिजे स्वतःला. आपल्याकडनं होईल का? होईल का? आणि जर एकदा केलं, दुसऱ्यांदा करताना आसन चुकलं, शारीरिक इजा निर्माण झाली आणि उद्या मला त्यातनं अपंगत्व आलं तर, ही भीती आहे माझ्या मनात. मग ते योगासनं करायलाच नको. कारण माझ्याकडे जे रोल मॉडेल आहेत योगासनं करणारी, ती वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा हठयोग करतात. माझं तर वय आता 25, 30, 40 आहे. मला ते झेपणारच नाही, कारण मला कधी आजपर्यंत मी वापरलेलंच नाही. आणि जर ते करायला गेलो, उद्या मी माझा पाय डोक्यावर घालायचा ठरवला आणि तो अडकून बसला तर माझा पाय फ्रॅक्चर होईल, उद्या माझा पाय निकामी होईल. ही भीती आहे माझी.
म्हणून मी योगासनं करतच नाही सर. म्हणजे काय, एक हेल्दी लाईफ कमवण्यासाठी मला जर कोणी उपाय म्हणून योगासनं सांगितले असतील तर मला भीती काय की त्यातनं मला अपंगत्व येईल का, त्यातनं मला ते जमणार नाही तर मला आघात होईल का, ही भीती आपल्याला योगासनं करण्यापासून रोखते. एक्झॅक्टली हेच उदाहरण पैशाच्या बाबतीत पण आहे. मला श्रीमंत तर बनायचं आहे, कोणासारखं बनायचं आहे, अंबानी अडानीसारखं श्रीमंत बनायचं आहे, हा माझा एक ड्रीम आहे. पण अंबानी अडानींनी श्रीमंत होण्यासाठी जे काही परिश्रम केलेत, ज्या पद्धतीचे निर्णय घेतलेत, ज्या पद्धतीचा पैसा त्यांनी गुंतवला आहे, हे सगळं करण्यासाठी मी घाबरतोय. का? कारण मी जर घेतलेला निर्णय चुकला आणि माझे पैसे जर गेले तर मग काय, माझ्याकडे एवढेच पैसे. ही भीती मला निर्णय घेण्यापासून रोखते आणि योग्य पर्याय शोधण्यापासून स्वतःला रोखते. आणि ह्याचा परिणाम काय होतो, मी श्रीमंत होतच नाही किंवा मी गुंतवणुकीचे निर्णय घेतच नाही. आणि त्यालाच धरून आणखी एक उदाहरण मला आठवलं. समजा खूप प्रयत्नपूर्वक आपण गुंतवणुकीत सुरुवात केली आणि मार्केट थोडंसं अस्वस्थ झालं, आपल्याला ती भीती परत छळते आणि मग आपण पॅनिक सेलिंग करायला लागतो. करेक्ट. तुम्ही मार्केटचा उल्लेख केला म्हणून मी असं म्हणतो की प्रत्येक गुंतवणूकदार आपल्या कळत नकळत कोणीतरी शेजारी व्यक्तींनी गुंतवणूक केली आहे आणि त्यांनी शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवून खूप मोठा पैसा कमवला. हे माझं रोल मॉडेल आहे आणि त्याच्याकडे बघून मी गुंतवणुकीला सुरुवात करतोय. त्यांनी केलेला अभ्यास किती केलेला आहे सखोल पद्धतीने, हा विचार मी घेतलाच नाही. आणि कोणीतरी सांगितलं की ह्या कंपनीचा शेअर खरेदी कर, त्या कंपनीचा शेअर खरेदी कर, या केवळ एका माहितीवरती मी त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली. मी हे तपासलंच नाही की ती कंपनी भविष्यामध्ये अत्यंत चांगलं काम करणार आहे का, त्याच्यातनं अत्यंत चांगला नफा कमवणार आहे का. मी ते काहीही न समजता त्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली. आणि मगाशी जसं तुम्ही उल्लेख केला की शेअर बाजारामध्ये अनिश्चित वातावरण निर्माण झालं, कुठल्याही जिओपॉलिटिकल सिच्युएशनमुळं, कुठल्याही डोमेस्टिक रिझन्समुळं बाजारामध्ये पडझड निर्माण झाली आणि नेमकं त्या पडझडीमध्ये सगळ्यात जास्त जोरात पडणारा शेअर जो आहे तो मी नेमका निवडलेला आहे. आणि घाबरून भीतीपोटी मी तो शेअर चुकीच्या वेळी चुकीच्या भावात मी तो विकला आणि मोठं नुकसान पदरात पाडून घेतलं. आणि दुर्दैवाने अनेक वेळा, किंबहुना 99% वेळा असं होतं की ज्या दिवशी मी तो शेअर विकला त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून तो शेअर वरती जायला लागतो आणि तो अत्यंत वेगाने मोठा वरती जंप घेतो. प्रचंड फायदा त्या शेअरमध्ये होतो आणि आम्ही फक्त बघत बसतो की अरे या शेअरमध्ये माझे पैसे होते, मी प्रचंड मोठा नुकसान बुक केलेलं आहे आणि आता मी काय करावं. ही भीती जी आहे ही इन्फॉर्मेशन लॅक आहे. इन्फॉर्मेशनचा अभाव, माहितीचा अभाव हा तुम्हाला निर्णय घेण्यापासून, चुकीचा निर्णय करण्यापासून भीती सातत्याने आपल्याला ढकलत असते की तुम्ही हे निर्णय करा चुकीचे, पण ते करता कामा नये. याच्यासाठी स्वतःचा अभ्यास, स्वतःचं नॉलेज हे ॲक्वायर करणं गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीला आपण जेव्हा नोकरी करतो, व्यवसाय करतो, व्यवसाय करतानाही भीती असते की आपला व्यवसाय चालेल का, आपली नोकरी उद्या आपल्याला काढून तर टाकलं जाणार नाही ना. कारण आता सर सरकारी नोकरी असेल किंवा प्रायव्हेट नोकरी असेल, कोणत्याच व्यवसायाची किंवा कुठल्याच नोकरीची शाश्वती राहिलेली नाही आहे. कोणी असं छातीत ठोकपणे सांगू शकत नाही की मी ज्या संस्थेत आज काम करतो त्या संस्थेत पुढची 40 वर्ष जॉब करून मी इथून रिटायर होणार आहे. आत्ता एकही व्यक्ती एकही संस्थेबद्दल ही खात्री देऊ शकत नाही. सांगण्याचा मुद्दा काय, ही भीती आहे की आपण जे करतोय ते किती दिवस चालेल माहीत नाही, मग आपण आता काय करायचं. म्हणजे काय, तो आपल्याला चांगले निर्णय करण्यापासून आपली भीती आपल्याला रोखते. तर त्याच्यावरती ह्युमन इमोशन्स तुम्हाला माहिती असले पाहिजे, ते कंट्रोल करता आले पाहिजे. हे कसं कंट्रोल करू शकाल, तर तुमच्याकडे योग्य माहिती, योग्य इन्फॉर्मेशन जर असेल तर तुम्ही निर्णय योग्य घेऊ शकता. भीतीला लांब ठेवून तुम्ही अतिशय चांगले निर्णय जर घेतले आपल्या आयुष्यात, मग ते गुंतवणुकीच्या संदर्भात असतील, ते इतर गोष्टींच्या बाबतीत असतील, तर तुम्हाला ही भीती थोडीशी बाजूला ठेवावी लागेल. म्हणजेच भीती तुम्हाला एकतर या वाटेला आणत नाही आणि जर तुम्ही असालच तर त्यातून बाहेर काढते. बरोबर. आणि हे टाळण्यासाठी निर्भय बनावं लागेल. निर्भय. आणि निर्भय बनण्यासाठी स्वतः थोडासा अभ्यास केला पाहिजे. बरोबर. बरोबर. Yes. तर आपल्या चर्चेतून लोकांची भीती कमी झाली तरी बरं आहे. बरोबर. आता असाच एक दुसरा घटक आहे सर की जो तुम्हाला खरं तर श्रीमंत बनवता बनवता कंगालही बनवू शकतो. तो म्हणजे लोभ.
किंवा ही भावना प्रत्येक माणसात असतेच, लोक कुणात नसतो, मात्र ती तुमच्या गुंतवणुकीवरती कसा परिणाम करते, तुम्हाला श्रीमंत बनण्यापासून कसं रोखते त्याविषयी. लोभ म्हणजे आपल्याला खूप जास्त गोष्टींची गरज आपण कारण नसताना निर्माण करतो. मुळामध्ये कुठलीही गोष्ट करताना अगोदर आपले स्वतःचे आराखडे किंवा आपली उद्दिष्ट आपण ही अधोरेखित करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, माझ्याकडे किती वेळ आहे ह्या गोष्टीला ॲक्वायर करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी, त्याला आम्ही टाईमलाईन म्हणतो. ती टाईमलाईन तुमच्या डोक्यात असणं गरजेचं आहे. उद्दिष्ट तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे की कशासाठी मी करतोय. ते उद्दिष्ट, टाईमलाईन या दोन्ही गोष्टींची योग्य सांगड आपल्या डोक्यात असणं गरजेचं आहे. डोक्यात जर जास्त बसत नसेल तर कागदावरती लिहून काढणं गरजेचं आहे, ब्लॅक अँड व्हाईटमध्ये. उदाहरणार्थ, मला एखादं घर घ्यायचं आहे. एखादं म्हणजे काय, तुम्हाला 2 बेडरूमचं घर घ्यायचं आहे, 3 बेडरूमचं घर घ्यायचं आहे. एक्झॅक्ट स्पेसिफाय करा. त्यानंतर हे घर घ्यायचं आहे खरं कधी घ्यायचं आहे, उद्या घ्यायचं आहे, 2 वर्षांनी घ्यायचं आहे, 6 वर्षांनी घ्यायचं आहे का 10 वर्षांनी घ्यायचं आहे. दॅट इज कॉल्ड टाईमलाईन. हे टाईमलाईन ठरवा. त्यानंतर अंदाजे हे सगळं करण्यासाठी आपल्याला किती रुपयाची गरज निर्माण होणार आहे किंवा किती रुपये लागणार आहेत हे गरज कंप्लीट करण्यासाठी, याचा एक ढोबळ आराखडा काढा. आणि मग असं धरून चाला की तुम्हाला ह्या गोष्टीसाठी 1 करोड रुपये लागणार आहे आणि हे 1 करोड रुपये तुम्हाला पुढच्या 10 वर्षात उभे करायचे. ही तुमची टाईमलाईन आहे. देवाच्या कृपेने तुमच्या अत्यंत चांगल्या निवड सिलेक्शनमुळं किंवा प्रॉपर प्रोसेस तुम्ही फॉलो केला, योग्य पर्यायाला तुम्ही निवडलं आणि त्या पर्यायाने तुमच्यासाठी काम केलं आणि तो पैसा जो टार्गेटेड अमाऊंट होती 1 करोड रुपयाची, ती 5व्याच वर्षी तयार झाली. आणि तुम्हाला अनेक लोक सांगतायत किंवा अनेक बाजारातले तज्ज्ञ लोक तुम्हाला ओरडून सांगतायत की बाजार आणखीन पुढे जोरदार जाणार आहे. तुम्ही काय उद्दिष्ट घेतलं होतं सर, की 1 करोड रुपये झाले की आपण फ्लॅट विकत घेणार आहोत. आज तुमच्या अकाउंटला 1 करोड रुपयाचं व्हॅल्युएशन दिसतं आहे. फ्लॅट घ्यायचा हे उद्दिष्ट आहे, ते विसरून चालणार आहे का? नाही. पण आपल्याला अनेक माध्यमातून माहिती येते की बाजार आणखीन वेगाने पुढे जाणार आहे. मग आपण बायकोला किंवा घरच्या लोकांना सांगतो की अरे फ्लॅट घ्यायचं थोडं राहू दे, आपण 1 कोटी रुपये आणखीन वाढवू, ह्याचे 2 कोटी करू, ह्याचे 3 कोटी करू आणि 2 बेडरूमचा फ्लॅट घ्यायच्याऐवजी आपण 5 बेडरूमचा फ्लॅट घेऊ, 6 बेडरूमचा फ्लॅट घेऊ. आपला लोभ निर्माण झाला. आपल्याला दिसतंय की आता अत्यंत चांगल्या पद्धतीने बाजार आपल्याला सपोर्ट करतोय आणि आपल्याला 2 बेडरूमच्या फ्लॅटच्या ऐवजी 5 बेडरूमच्या फ्लॅटचं स्वप्न पडायला लागलं. इथे कुठेतरी स्वतःला कंट्रोल करण्याची गरज आहे. आपण ठरवलेलं उद्दिष्ट जर अगोदर निर्माण झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे आणि आपल्याला गरज आहे त्या वस्तूची, तुम्ही ते पैसे विड्रॉ करून आजच तुमच्या आवडीचा जो फ्लॅट घ्यायचा होता तो घेऊन टाकला पाहिजे. अशा मोहात जर अडकलो नाही आणि आपण हे पैसे गुंतवणुकीमध्ये तसेच वाढवले आणि दुर्दैवाने काही महिन्यांनंतर किंवा काही वर्षांनंतर बाजारामध्ये प्रचंड अनिश्चित वातावरण निर्माण झालं आणि ते जे 1 कोटीचे 1.5 कोटी होताना दिसत होते 2 कोटीकडे जाताना अक्षरशः कन्फर्म होतं आणि तो एकदम पोर्टफोलिओ आपला 50-60 लाखाच्या खाली येतो आणि मग आपल्याला अत्यंत भीतीदायक स्वतःच्या विचारांमध्ये ती एक वेळ येते की हे मी काय करून बसलो, माझं घरही गेलं, माझं उद्दिष्टही गेलं आणि आता माझ्याकडे तेवढा पुरेसा पैसाही राहिला नाही की जेणेकरून मी ते घर विकत घेईन. म्हणून माझं या ठिकाणी सांगणं असं आहे की लोभ हा कुठेतरी तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवला पाहिजे. जर आपली उद्दिष्ट, जर आपलं टाईमलाईन जर आपण फॉलो करून आपले उद्दिष्ट पूर्ण करणार असू तर उद्दिष्टांकडे लक्ष द्या, ठरवलेल्या गोलकडे लक्ष द्या आणि त्या उद्दिष्टांसाठी केलेल्या गुंतवणुकीचा वापर त्याच गोष्टीसाठी करा. म्हणजे हे मोह के धागे तुम्हाला घेऊन जाते मागे, असं झालं. पण आता एक दुसरा प्रश्न, जे आता तुम्ही उदाहरण दिलं त्यावरून मला आठवलं. अशी समजा परिस्थिती निर्माण झाली की तुम्हाला नुकसान होत आहे, खूप होत आहे किंवा झालं आहे, तेव्हा मग तुम्हाला प्रचंड पश्चाताप व्हायला लागतो, अरे मी हे काय करून बसलो. आणि मग तुम्ही मूळ त्या मार्गातून बाहेर पडायचा निर्णय घेता, कारण तुमच्या मनात येतो पश्चाताप, मी काय ह्या वाटेला आलो. हा पश्चाताप देखील तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखतो. खरं कसं? खरं. अनेक वेळा पश्चाताप चुकीच्या वेळेस होतो. म्हणजे असं मजेने म्हटलं जातं की वेळ निघून गेली, आता पश्चाताप करून काय उपयोग. हा जो म्हण आहे किंवा हे जे वाक्य उच्चारलं जातं हे खूप महत्त्वाचं वाक्य. म्हणजे काय,
ज्या वेळेस तुम्हाला थोडंसं धाडसी निर्णय करण्याची गरज होती त्यावेळेस तुम्ही धाडस न दाखवलं, आता पश्चाताप करून उपयोग काय? किंवा ज्या वेळेस तुम्हाला थोडंसं कन्झर्वेटिव्ह थिंकिंग करण्याची गरज होती किंवा थोडंसं जोखीम लक्षात घेता किंवा धोका लक्षात घेता किंवा ग्रीड लक्षात घेता किंवा आम्ही त्याला लोभ लक्षात घेता तुम्ही जे निर्णय करायला नको होते आणि ते निर्णय जर टाळू शकला असतात तर आज ही पश्चाताप करण्याची वेळ आलीच नसते. तुमच्या गोष्टी ज्या तुम्ही ठरवता त्या फक्त रिव्हिजिट करत राहणं गरजेचं. म्हणजे काय की आपण जो काही प्लॅन बनवतोय इन्व्हेस्टमेंटचा, गुंतवणुकीचा, त्या प्लॅनला फॉलो डिसिप्लिन करणं गरजेचं आहे. म्हणजे काय, आपल्याला पुन्हा एकदा एक छोटंसं उदाहरण देतो. सर, चांगलं आयुष्य जगण्यासाठी फार बेसिक फॉर्म्युलाज आहेत. उदाहरणार्थ, हेल्दी लाईफ जगायचं असेल तर सकाळी तुम्ही साधारणपणे लवकर उठावं, 5-6 जसं तुम्हाला जपता येईल तसं. साधारणपणे अर्धा 1 तासाचा व्यायाम करावा. जे आवडेल ते. दरवेळेस प्राणायामच करायला पाहिजे, योग साधनाच केली पाहिजे असं नाही. ते सगळ्यात छान म्हणजे प्रकार आहे की ज्याच्यातनं तुमची हेल्थ लवकर रिकवर होते, चांगल्या पद्धतीने राहते. एक सिंपल गोष्ट की तासाभराचंही वॉकिंग केली म्हणजे 10,000 स्टेप्स मी दररोज सकाळी उठून वॉक केलं. त्यानंतरचा माझ्याकडे जो असणारा वेळ आहे तो 7-8 तासाचं मी माझं जे काही ऑफिसचं काम आहे किंवा माझ्या व्यवसायातलं काम आहे ते मी केलं. एक 2-3 तास घरच्यांबरोबर वेळ घालवला. ह्या सगळ्या प्रकरणामध्ये 2 वेळचं जेवण, घरातलं जेवण मी जेवलो आणि रात्री मी एक 6 तासाची चांगली शांत झोप घेतली. ह्या बेसिक गोष्टी आहेत सर. ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला 70, 80, 90 वर्षापर्यंत हेल्दी लाईफ देत असतात. त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला वेगळं वेडं वाकडं काही करायची गरज नाही. पण आम्ही करतो काय आजच्या काळामध्ये? आम्ही 6 तासाची झोप घेतच नाही. आमचा मोबाईल, आमचा लॅपटॉप मध्यरात्रीपर्यंत चालू असतो. पहाटे कुठेतरी आम्ही झोप घ्यायचा प्रयत्न करतो. 2 ते 3 तास माझी फक्त झोप होते. कारण 6 वाजता मला तसंही उठावंच लागतं. कारण घरातली सकाळची कामं असतात ती कंप्लीट करायची असतात. त्यानंतर मला व्यवसायाला किंवा जॉबला जावंच लागतं. तर त्याच्याशिवाय माझ्या घरात पैसा येणार नाही. त्यामुळं मी 8 ते 10 तास, मी मगाशी जो उल्लेख केला की 6 ते 8 तास किंवा 10 तास तुम्ही मॅक्सिमम काम करणं अपेक्षित आहे. पण लोक अत्यंत वाहत जातात. लोक 12-12 तास काम करतात. काही लोक पूर्ण वेळ काम करून परत पार्ट टाइम जॉब पण करतात. आता आर्थिक गणित बसवायची असतील तर तुम्हाला थोडी मेहनत करायला पाहिजे. आणि जर तुम्ही तरुण असाल तर लोक लक्ष देत नाहीत स्वतःच्या हेल्थकडे आणि पैसा कमवण्यामध्ये इतकं वाहत जातात की 12 तासाचे 14 तास कधी झाले त्यांच्या लक्ष देत नाही. पण हे कुठेतरी अतिश्रम हे तुमच्या शरीराला त्रासदायक असतात. नंतर वयाच्या 40व्या वर्षी पाठदुखी सुरू होते, बाकीचे अवयव काम करायनासे होतात आणि मग नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते की आपण हे डिसिप्लिन फॉलो केलं नाही. पश्चातापाचा जो उच्चार मी इथे करतोय हे गुंतवणुकीच्या बाबतीतही तितकंच लागू आहे. माझी जर जास्त जोखीम घेण्याची तयारीच नव्हती तर मी शेअर बाजारात जायचंच नाही ना. आणि शेअर बाजार हा काही तुम्ही म्हणाल तसं वागत नाही. शेअर बाजाराला जसं वागायचं तसं शेअर बाजार वागतो. अनेक बातम्या, अनेक घटना शेअर बाजारावरती परिणाम करत असतात. मग माझी जोखीम घ्यायची तयारी नाही तरी सुद्धा मी शेअर बाजारामध्ये जोखीम घेतो आणि मग पैसे घालवल्यावर पश्चाताप करण्यात काय अर्थ आहे? सेम अनुभव मी अनेक लोकांच्या बाबतीत आत्ता नुकताच बघितला. मागच्या काही वर्षांमध्ये किंवा मागच्या काही महिन्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सोन्या आणि चांदीमध्ये वाढ झाली. अनेक लोकांना असं वाटलं की अरे मी हे कधी विचारच केला नव्हता की सोन्यामध्ये एवढे पैसे बनतात आणि मग मी सोन्यामध्ये आता गुंतवणूक करायला पाहिजे म्हणून आहे नाही ते जे काही बाजूला ठेवलं होतं वेगवेगळ्या प्रकारामध्ये, म्हणजे बँक एफ डीमध्ये माझे काही पैसे होते, पोस्टातल्या काही गुंतवणुकीमध्ये माझे काही पैसे होते, पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात माझे पैसे होते, मी सगळीकडचे पैसे काढले आणि ते सोन्यामध्ये गुंतवले. आणि असं लक्षात आलं की मी ज्यावेळेस सोन्यात गुंतवले तो सोन्याचा उच्चतम भाव होता. आज त्यानंतर तो सोन्याचा भाव 50% खाली आलाय. आता मला काळजी पडली की मी जिथं थोडंफार माझं रेग्युलर इन्कम सुरू होतं ते मी सगळं बंद केलेलं आहे आणि ते सगळे पैसे सोन्यात घातले. आता पश्चाताप करण्याची वेळ आली की आता मला ना नफा मिळाला आहे ते मुद्दल निम्म्यावर आलं आणि माझं जे नेहमीचं कमाई होणारं दर वर्षाला व्याज मिळत होतं त्या एफ डीमधनं, पोस्ट ऑफिसमधनं किंवा PPF मधनं ते व्याज घालून बसलो. आता पश्चाताप करतोय. म्हणजे मी शेअर बाजाराचं उदाहरण दिलं, सोन्याचं उदाहरण दिलं, तिसरं उदाहरण देतो.
अनेक लोक माझ्या जवळपासची जी आहेत, मित्रपरिवार, नातेवाईक, आई वडिलांनी पण मला समजून सांगितलं की बाबा रे, तुझ्याकडे काहीतरी जमीन असली पाहिजे, कुठेतरी घर घेऊन ठेव, कुठेतरी दुकान घेऊन ठेव, तुला भविष्यामध्ये कामाला येईल. का हे का सांगितलं जातं की भविष्यात जमिनीचे भाव वाढत जाणार आहेत, जमिनीचे भाव आपल्याला घेता येणार नाही, इतके मोठे होणार आहेत. तू आज शक्य असेल तर ती जमीन घेऊन ठेव. मला जमीन मोजायची कशी सर ते पण माहिती नाही, स्क्वेअर फूट कसं मोजतात हे पण माहिती नाही, पण मला आईबाबांनी सांगितलं, मला माझ्या मित्रांनी सांगितलं, माझ्या नातेवाईकांनी सांगितलं, म्हणून मी जमिनीत पैसे घालण्याचा निर्णय केला. आणि लक्षात असं आलं नंतर की ती जमीन प्रत्यक्षात मला सांगितली ती वेगळीच होती आणि ती ऑलरेडी 4 लोकांना विकून झालेली होती आणि त्यात 4था नंबर माझा होता. ते माझ्या अगोदर आणखीन 3 मालक त्याच जमिनीचे आहेत. म्हणजे अर्धवट माहिती घेऊन मी तो जमिनीचा व्यवहार करायचा प्रयत्न केला. आता माझ्याकडचे पैसेही गेले आणि आता माझ्याकडे जमिनीची मालकी पण नाही आहे. आता पश्चाताप करण्याची वेळ येते. कारण काय, ह्या तिन्ही उदाहरणात एक गोष्ट लक्षात येते की जर इन्फॉर्मेशन तुमच्याकडे बरोबर नसेल आणि आपली जोखीम घेण्याची तयारी प्रॉपर किती आहे हे जर स्वतःकडे आपण समजून नसेल घेतलं तर नंतर पश्चाताप करण्याची वेळ प्रत्येकावर येऊ शकते. हे सगळं जर टाळायचं असेल तर आपल्या आर्थिक बाबींवरती स्वतः अभ्यास करण्याची अत्यंत गरज आहे आणि तो सखोल करण्याची गरज आहे. प्रत्येक कमवलेला 1 रुपया आपल्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. तो वाढवणं ही आपली जबाबदारी आहे. आपल्याला कोणीही गिफ्ट करू शकत नाही कुठल्याही प्रकारे, हे आपल्याला माहिती आहे. मागच्या अनेक वर्षांमध्ये किती वेळा आपल्याला पैसे कोणी गिफ्ट केलेत हे प्रत्येकाने तपासावं. मग तसं जर नसेल तर जोखीम, भीती, त्यानंतर पश्चाताप ह्या सगळ्या भावनांना आवर घालणं आपल्या हातात आहे. त्यासाठी योग्य प्लॅनिंग करणं ही आपली गरज आहे. आर्थिक नियोजन हे खूप महत्त्वाचं. हे जर आपल्याला जमत नसेल तर कोणत्या तरी आर्थिक सल्लागाराबरोबर यावरती चर्चा करणं गरजेचं आहे आणि योग्य मार्गदर्शन, योग्य पर्याय हे समजून घेऊन आपण कमवलेला महत्त्वाचा, अतिशय कष्टाने कमवलेला पैसा सांभाळून ठेवणं, वाढवणं, म्हणजे नंतर पश्चाताप करता येणार नाही, करायची गरज पडणार नाही. तुम्हाला इतके चांगले परतावे मिळू शकतात जेणेकरून तुम्ही कुठेतरी मिळालेल्या परताव्यात लोभही घालू नये, योग्य वेळी त्यातनं बाहेर पण पडलं पाहिजे. आणि तिसरं की ज्या संधी आपल्याकडनं जातात त्याच्याबद्दलची जर माहिती नसेल ती माहिती घेणं आपली जबाबदारी. वा, खूप छान तुम्ही सर सांगितलं. फक्त एक जाता जाता पश्चातापाचं दुसरी बाजू मी तुम्हाला सांगू इच्छितो किंवा त्याविषयी ऐकू इच्छितो. ते म्हणजे आपली गाडी चुकली, हो, आता आपण इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही अशी हळहळ अनेकांना वाटते. खरं, पण मोह पण होतो, करेक्ट, नाही पण तरी करायला पाहिजे, लोभ होतो, पण भीती पण असते, मग आता करावं का नाही. आता हा पण विचार करणारा एक घटक आहे. हो आहे. त्यांना तुम्ही काय सांगाल? नक्कीच. आज आपण सगळेजण सर पॉडकास्ट ऐकणारी लोक आणि आपणही बोलतोय ते आपण भारतामध्ये बसून बोलतोय. 1947चा भारत आणि 2026 मधला भारत याच्यामध्ये एक जमीन आसमानचा फरक आहे. 1947च्या भारतामध्ये ज्या परिस्थितीमध्ये भारत स्वतंत्र झाला त्यानंतरच्या पुढच्या 80 वर्षामध्ये भारताकडे आज ज्या काही संधी निर्माण होत आहेत त्या संधीकडे पाहिलं पाहिजे, त्या संधी घेता आल्या पाहिजे. भारतीय म्हणून भारतात गुंतवणूक करून भारताबद्दल आपलं असणारं प्रेम गुंतवणूक करून तुम्ही साध्य करू शकता आणि भारताला सशक्त भारत बनवण्यासाठी, विकसित भारत बनवण्यासाठी आपल्या प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन गरजेचं आहे. म्हणून गुंतवणुकीच्या माध्यमातून देशसेवा ही करता आली पाहिजे. त्या देशसेवेचं फळ हे योग्य गुंतवणुकीतनं आपल्याला घेता आलं पाहिजे. आणि मोह, भीती आणि पश्चाताप या तिन्ही ज्या भावना आहेत ह्याचा योग्य आढावा जर आपण घेऊ शकलो आणि त्याचं योग्य ताळतंत्र बसू शकलो तर याच भारतीय देशामध्ये भारतीय माणसाला मोठा पैसा स्वतःसाठी, देशासाठी उभा करता येणं 100% शक्य आहे. त्यामुळे आजही जे नवीन गुंतवणूकदार होऊ इच्छित आहेत किंवा ज्यांना आजपासून नवीन गुंतवणुकीचं नियोजन करायचं आहे त्यांची गाडी चुकलेली नाही आहे सर. त्यांनी आजही ती गाडी धरली पाहिजे. तो नक्कीच विचार त्यांनी मनात आणला पाहिजे. भारत हा अत्यंत वेगाने वाढणारा देश आहे, प्रगत होणारा देश आहे. पुढच्या काही वर्षांमध्ये भारत पहिल्या 3 मध्ये किंवा कदाचित पहिल्या 2 मध्ये जगामध्ये वेगाने वाढणारा देश असू शकतो, आकाराने मोठा देश होऊ शकतो. किंबहुना मी तुम्हाला अगदी एक वेगळा डेटा पॉईंट सांगतो सर. गेल्या 5 ते 10 हजार वर्षाचा इतिहास जर भारताचा काढून बघितला,
सर कायम आपण नंबर 1 वरतीच होतो आर्थिकदृष्ट्या. केवळ मागचे 400-500 वर्षाचा इतिहास जर तुम्ही मागे काढून ठेवला बाजूला, तर कायम भारताने जगाला दिशा दाखवलेली आहे. जगातील सर्वात श्रीमंत राज्य किंवा देश म्हणून भारताकडे जगाने पाहिलेलं आहे. मागच्या 500-600 वर्षांमध्ये जी आक्रमणं आपल्या देशावर झाली आणि त्यातून आपली संपत्ती भारताच्या बाहेर गेली, त्यामुळे आपण कुठेतरी मागे गेलो. बरोबर. त्यामुळे आपण मागे कुठल्या तरी 8व्या-10व्या नंबरवरती होतो. तिथून पुन्हा भारताने मागच्या 80 वर्षामध्ये प्रगतीला वेग आणलेला आहे. माझ्या मनात कुठेही शंका नाहीये की भारत पुन्हा 1 नंबरवरती येणार आहे म्हणून. मी आज छाती ठोकपणे सांगतोय, आपण असू किंवा नसू, पुढच्या काही वर्षांमध्ये भारत नंबर 1 राहील, याच्यात माझ्या मनात कुठेही शंका नाहीये. त्यामुळं आजही गाडी चुकलेली नाहीये. वा. तर मित्रांनो, या ज्या तिन्ही भावना आहेत, भीती, लोभ किंवा मोह आणि पश्चाताप, या तिन्ही गोष्टी आपल्याला गुंतवणुकीत मेक और ब्रेक कसं करू शकतील, त्या सरांनी खूप छान पद्धतीने सांगितलं. सर, असेच विषय आपण घेत राहू, लोकांच्या मनाचा ठाव घेत राहू. धन्यवाद. धन्यवाद.